सुरुवात झाली मॅचला. पहिलाच बॉल हवेमध्ये आणि पहिल्याच बॉल वरती आलं विकेट. फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन. प्रयत्न केला. हवेमध्ये बॉल होता. पहिल्याच बॉल वरती राकेशची मात्र विकेट मिळाली. बॉल भरपूर उंच गेला, दूर नाही जाऊ शकला आणि त्या ठिकाणी एक चांगला कॅच कॅरी करत असताना बॅटर परतल्यात मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागलाय श्री गणेश मोदलपाडा या संघाला. आपण पाहता चालू असेल मॅच. एका बाजूने मोदलपाड्याचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने आदर्श फणसपाड्याचा संघ आहे. चांगली मॅच रंगणार यात काही शंका नाहीत. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली स्पर्धा, घासपाडा एचडीएल चषकाचं आयोजन आणि आई जुदानीचं हे मैदान, क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती रंगलेला हा क्रिकेटचा खेळ. आजचा दिवस आपण पाहिलं तर स्पर्धेचा चौथा दिवस आहे. उद्या पाचवा दिवस असेल आणि शेवटचा रविवारचा दिवस. कोण या बाईक वरती स्वार होणार, कोण ही बाईक आपल्या नावी करणार त्याची चर्चा असणार आहे. कोण प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरणार त्याची चर्चा आहे. 1,25,000चा कोण मानकरी ठरणार त्याची चर्चा होणार आहे. पहिल्या बॉल वरती विकेट आलाय, दुसरा बॉल ओव्हर द विकेट नाही. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, जलद गतीने टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये तिथे जात असताना पाहायला मिळालेला आहे. निर्धाव चेंडू मैदानावरती आलेला आहे. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 बॉल वरती जर पाहिलं ना तर पहिल्या 2 बॉल वरती रन नाही आली, विकेट आलाय. प्रकाश विशाल हे 2 खेळाडू सध्या मैदानावरती आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर भौतिक आहेत मैदानावरती. श्रमता याही खेळाडूकडे आहे. दाखवण्याची हीच तर वेळ आहे. पाहूयात भौतिक कशा प्रकारे करणार गोलंदाजी. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पाठीमागे विकेट किपर सत्यवान सापणे, सत्यवानने घेतलाय कॅच, मिळाली विकेट. बॅटर मैदानाच्या बाहेर जाईल. आणखीन एका विकेटचं पतन. गॉन. थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती पुन्हा दाखवला जातोय. हा बॉल भौतिकचा बॉल. विशाल त्या ठिकाणी मात्र खेळण्याचा प्रयत्न, पूल करायचा होता पण पूल नाही होऊ शकला कारण की तितका टायमिंग मात्र नाही जुळलं आणि पाठीमागे विकेट किपर सत्यवान सापनेनं हा कॅच मात्र कॅरी केला. फलंदाज मैदानाच्या बाहेर गेले. म्हणून नेहमी म्हणतात ना की तुमच्या संघाची सुरुवात श्री गणेशा हा पहिल्या एका रन होणं गरजेचं आहे, पण सुरुवातच चांगली झालेली नाहीत. त्यामुळे आता विकेट आहेत ते विकेट मैदानावरती 2 गमावल्यात. डीबीएन लाईव्हला पण संपूर्ण स्पर्धा युट्यूबला पाहू शकतात. घर बसल्या टीव्ही वरती, मोबाईल वरती सर्व स्पर्धेचं आयोजन तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका खेळला गेलेला आहे. एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का? दुसऱ्या धावेसाठी हा नाना मैदानावरती सुरू होती पण शेवटच्या मोमेंटला यस नो वेट या 3 गोष्टीचा चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. रन घेतल्यात, रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. तो जोश जल्लोष सर्व काही तुम्हाला मैदानावरती दाखवायचं. ही स्पर्धा जिंकायची, हा किताब तुमच्या नावी करायचा आहे तर चांगला खेळलं, स्वतःला समर्पण देखील करायचं आहे. 100% अगदी वरचे तुम्हाला एफर्ट आज मात्र मैदानावरती लावावे लागतील. सध्या मंचावरती आपण पाहिलं तर ग्लोबल डिवायनिंग मरीन सर्व्हिसेसचे सर्व मेंबर्स आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. घासपाडा एचडीएल चषक मध्ये शॉर्ट बॉल त्याला खेळला पाठीमागे. क्षेत्ररक्षक धावतात बॉल वरती. रेस लागले बॉल आणि क्षेत्ररक्षकांमध्ये अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. बॉलला अडवलंय. फेकी करेपर्यंत मेल 2 रन. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचत असताना या 2 धाब्याने संघाची धावसंख्या फ्लाय झालेत. 4 धावा. 5 बॉलचा केस संपला. आमचे मित्र दिनेश चनावाला जिथे जिथे मॅच असतात तिथे आमच्या जोडीला तेही असतात. भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये त्यांनाही आपण पाहिलेल्या. 5 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती लगावल्या. 2 विकेट मात्र गमावलेले आहेत. शेवटचा बॉल आता मैदानावरती बाकी आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी. बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. षटक संपल्या मैदानावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 4, विकेट गमावल्यात लवकर 2. टीम श्री गणेश मोदल पाडानं एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि मैदानावरती येऊयात. डीजे विजय गैरत दादाने आमच्या केलंय आयोजन. आज काय गैरत
खेळ रंगलाय, क्रिकेटचा खेळ रंगलाय आणि क्रिकेटच्या धुंदीमध्ये आपण आता सर्वजणच आहोत. जसा खेळ रंगलाय, जसं डीजे आपले सुमितही आहे तेही सध्या रेडी आहे. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 4 वरती 2 विकेट गमावलेत टीम श्री गणेश मोदलपाडानं. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात गौरव प्रकाश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संदेशची जोडी सध्या मैदानावरती आहे. आक्रमण त्यांना करावं लागेल, रन त्यांना करावे लागतील. 4 षटकांच्या ह्या मॅचेस तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, तंत्रशुद्ध फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्कच झालेला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये सत्यवान सापण्यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेला. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. चालू असेल मॅच. श्री गणेश मोदलपाडा बॅटिंग करतोय प्रथमता आणि फिल्डिंग करणारी टीम आदर्श फणसपाडा बी. फटका खेळलाय, स्लॉग हिट, स्लॉग स्वीप केलाय. बॉल चालला बिटवीन द गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक आलात मिड विकेटच्या पुढे. त्याने मात्र बॉलला उचललाय, फेकलाय, तोपर्यंत मेल 2 रन आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र पुन्हा एकदा पुढे जात असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचते ती मात्र 6च्या घरामध्ये. शेवटची मॅच असेल याच्यानंतर वाघोबा ग्रुप कसराळी बी आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल वाघोबा खंदरपाडा बी. या स्पर्धेचे आयोजन करते प्रणेते आदरणीय विजयजी घरत साहेब आणि विनोददादा पाटील यांचं आगमन आहे. ते आगमन पुन्हा एकदा मंचाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला स्ट्रोक मैदानावरती त्यावेळी अद्ययावत केलात. 1 ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये 2 धावा आहेत. तर 2 धावा पुन्हा एकदा मैदानावरती कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा, 8 रन, लॉस ऑफ 2 विकेट. लोअर फुलटस बॉल, त्याला मात्र आपण पाहिलं तर बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे चुकल्यात. बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न करतात तोपर्यंत 2 धावा आहेत. 2 धावा मात्र इझी पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र वाढत असताना संघाची धावसंख्या 10. 10 ऑन स्कोर कार्ड लगावल्यात. आफ्टर 10 रन, लॉस ऑफ 2 विकेट, 1.4 ओव्हर्स. 4 षटकांचा मॅच सुरू आहे. 4 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांती परमेश्वर असं नेहमी म्हटलं गेलंय. पुण्यात आपण पाहिलं तर फुलटच बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळलाय बॉल, बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आला तिथे बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावा मात्र जाऊन पोहोचला डबल आकड्यामध्ये. डिजिटल आतापर्यंत रन जर पाहिलं तर 11 वरती मात्र पोहोचली गेलेत. बॉल फेकून झाला त्या ओव्हर मधील 5. शेवटचा बॉल आता मैदानावरती येणं बाकी आहेत ओव्हर द विकेटने. शेवटचा बॉल चांगला टाकलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क आज मोठे फटके कमी येत आहेत. त्याचं कारण तिथे मात्र तितकं टायमिंग, बॅटमध्ये स्विंग तो चांगला पाहायला मिळत नाही. त्या गोष्टी तुम्हाला मैदानावरती अडथळा थोडासा जाणवतोय. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. 2 षटकांमध्ये श्री गणेश मोदलपाडांना रन केल्यात 12, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि मैदानाच्या दिशेने घेऊयात. डीजे विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. मरीन सर्व्हिसेसचे सर आणि त्यांची संपूर्ण टीम आहेत. वरती कॅमेरा पण आहे, तिथे कॅमेरामध्ये पण पहा, समोर कॅमेरा आहेत. डीबीएन लाईव्हला तुम्ही तिथे खास करून आपल्या मोबाईलवरती युट्यूबवरती ही गोष्ट पाहू शकणार आहेत. आणि सध्या ऑन कॅमेरामध्ये ही दृश्य आहेत. ग्लोबल डिवायनिंग मरीन सर्व्हिसेसचे सर्व प्रतिनिधी तिथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीनवरती आपण हे दृश्य पाहतायत. पाठीमागे आहेत, पुढे आहेत, मंचावरती देखील आपण पाहिलं तर सर्व सन्माननीय अतिथी जे आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला ही ज्या सर्व ट्रॉफीज पाहतायत त्या ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत ते ग्लोबल डिवायनिंग मरीन सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. मदन सर आणि त्यांची संपूर्ण टीम आपका फिर से एक बार तहे दिल के साथ हम स्वागत करते और आभार भी व्यक्त करना चाहते हैं. ऑन स्क्रीन आपण ही दृश्य पाहिलीत. पुन्हा मैदानाच्या दिशेने जाऊया. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांमध्ये रन झाल्यात 12. 2 षटकांचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत. नेक्स्ट मॅच होईल वाघोबा कसराळी आणि वाघोबा खंदरपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टन आमची पहिला कॉल असेल, विनंती असेल आपण या आपल्या जर्सी कलेक्ट करा आणि जर्सी परिधान करणं देखील तुम्हाला गरजेचं असणार आहे. तिसरं षटक, पहिला बॉल, पहिलाच बॉल, फुलटच बॉल, सीमारेषेच्या पार 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 चौकार.
फुल टच बॉलचा फुल टोल वसूल केला या बॉल वरती आणि सुशांतचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, स्वॅग से स्वागत झालंय. चौकार आलाय मैदानावरती आणि चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 16. आफ्टर 2.1 overs now 16 run, loss of 2 wickets. करायचं आहे, रन बनवायचे आहेत, आता मैदानावरती बनवायचं आहे. थोडं गेअर चेंज केलाय. सुरुवातीला आपण बाईक ज्यावेळी चालवतो, बाईक आपण फर्स्ट गिअरवरती चालवतो, फर्स्ट गिअरवरून आपण ती सेकंड गिअरवरती आणतो, त्याच्यानंतर आपण थोडंसं टॉप गिअरला जाण्याचा प्रयत्न करतो. तसं आता गेअर चेंज करायचे आहेत. इथे रन बनवायचे आहेत, मैदानावरती प्रत्येकाला जिंकायचे आहेत. मग जिंकण्यासाठी रनही करायचे आहेत. स्लॉग इट केलाय, पाठीमागे चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक पाठलाग करतात दूरवरून, बॉलला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय आणि बॉलला अडवलं गेलंय. 3 धाब्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय. 3 धाबा पुण्यात कंप्लीट केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट मात्र खूप चांगली पाहायला मिळाली. चित्त्याच्या चपलाईनं हरणाच्या वेगानं हा धाबा मात्र मैदानावरती घेतला गेला. 3 धाबा येतात. 3 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धाबा. पहा ऍक्शन रिप्ले. पायावरचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न, बॉल खेळला, बॉल बाउंड्री लाईनच्या जवळपास जात होता. तशा श्रेणी शेवटच्या मुवमेंटला बॉलवरती क्षेत्ररक्षक आले, तिथे मात्र एफर्ट लावले, प्रयत्न केले, बॉलला अडवलं आणि त्याच्यानंतर फिक्स झालेली होती. ते आपण पाहिलेलं आहे. रन मैदानावरती बनवल्या संघाच्या 19 धाबा धावफलकावरती 19 ला 2 विकेट गमावल्यात. सुशांत भोईरच्या षटकामध्ये आता रन येऊ लागल्यात. प्रकाशला माहित आहेत या षटकामध्ये रन घ्यायचे संदेश दुसऱ्या बाजूने आहेत. रन घ्यावे लागतील. संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर चांगली कामगिरी आपल्याकडून सध्या अपेक्षित आहे. शॉर्ट बॉल पुण्याचा पाठीमागे खेळला, बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव मैदानावरती कंप्लीट केली जाईल. दुसरी झालाय, प्रयत्न तिसऱ्याचा सुरू झालेला आहे आणि तिसरी धाव देखील आता मैदानावरती कंप्लीट होत आहेत. 1 होती तिथे 2, 2 होत्या तिथे 3. हा तोफा आहे, हा बोनस आहे आणि बोनस मात्र प्राप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढलेत. 22 ला 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वैतरणा विभाग, वैतरणाचा परिसर आहे जिथे खारडी, तलावपाडा, खास करून पाहिलं कसराळी, तिथून आलेली सर्व गाव आहेत. त्या गावातील तुम्हाला आज क्रिकेट मात्र या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. उद्या या मैदानावरती जर पाहिलं तर चंदनसार विभाग असेल, जिथे घासपाडा असेल, शिरगाव असेल, रायपाडा असेल, यासारखे संघ, V24चा संघ असेल, या टीम्स तुम्हाला उद्या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. ओव्हर द विकेट पुढचा बॉल, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्कच नाही झाला. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती पाहायला मिळाला. पहिल्या 3 बॉलचा केस संपलाय. रन झाल्यात 22. 22 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2.4 overs. 2 बॉल बाकी आहेत. शॉर्ट बॉल पुण्याचा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्समॅनचा पत्ता गुल झालाय असंच म्हणावं लागेल. काल याच बॉलला वसई तालुक्याच्या बाहेरील एक गाव एक संघानं बरोबर त्या कंपनीच्या दिशेने पाठवले होते. बॉल इतके लांब मारले होते. आज थोडंसं मानसिकता तिथेच आहेत की शॉर्ट बॉलला पूल करण्यामध्ये कुठेतरी अयशस्वी ठरतायत. पुन्हा एकदा मिस केलाय. संदीपकडे खास करून संदेश थोडंसं चुकी करताना पाहायला मिळाले आणि ते मिस करतात हे चान्सेस. षटकांचा केस संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या आहेत. त्या मात्र 22 ला 2 विकेट गमावलेले आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि मैदानावरती येऊयात. डीजे सर्व ग्रामस्थ, सर्व आपले यंग खेळाडू, महिला भगिनी यांचंही या स्पर्धेमध्ये महत्वाचं योगदान आहे. म्हणजे गासपाड्याचं संपूर्ण गाव आहे ज्याने देणगीदार स्वरूपामध्ये मदत केलेत
त्यांचं तर विशेष आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. पहिला 3 ओव्हरचा खेळ पाहिला तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये रन झालेत 22. नेक्स्ट मॅच वाघोबा खंदरपाडा कॅप्टनचा शेवटचा कॉल आहे आणि वाघोबा कसरली तुम्हाला 4 षटकाच्या अगोदर इथे पोहोचायचं आणि जर्सी परिधान करूनच टॉसला यायचं आहे. बायची लीडिंग तुझे गप्पा लीला जिला हिल पर हिला तुझे गप्पा लीला जिला तुझे गप्पा लीला जिला तुझे गप्पा लीला जिला फॅशन फडाक सोबय तुला. थँक्यू. पाहिलं असेल प्रकाश तर तितके काही चांगलं खेळले नाहीत. 7 बॉल मध्ये त्यांनी 10 रन केले आणि पहा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती ऑन टीव्ही मध्ये तुम्ही या गोष्टी पाहू शकताय. तर हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न बॅटची लीडिंग एज होती. विकेट किपरनं घेतलेला कॅच जल्लोष पाहायला मिळाला विकेट किपरचा आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर आल्यात. सत्यवान सापनेला पहिली विकेट मिळालेली आहेत आणि संघासाठी ही 3री विकेट गमावलंय श्री गणेश मोदलपाडा टीमनं. संघाची परिस्थिती थोडीशी कंडिशन आता खराब आहेत. अशा कंडिशन मध्ये आता कुठला चांगला खेळाडू असेल तो मात्र मैदानावरती आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला संयम नावाची गोष्ट खूप गरजेचं आहे. संयम हा शब्द वाटतो छोटा एकदम छोटा वाटतो पण ज्याने खास करून राखून ठेवला त्याला प्रत्येकाला माहिती आहे संयम नावाची गोष्ट काय असते. संयम मैदानावरती आता संयमाच्या थोडं पुढे जायचंय. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर तिथून मात्र ओव्हर पिच बॉलला मात्र फुल फेस ऑफ द बॅट आणि एक्स्ट्रा कव्हरला जिथे खेळाडू नाहीत तिथेच मात्र बॉलला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकारासाठी. रन मैदानावरती वाटलं 26 धावा फलकावरती लगावल्यात. 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. 3.2 चेंडूचा खेळ आपण मैदानावरती पाहिलेला. अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानावरती राहिलाय बाकी. सत्यवान समोर प्रशांत आक्रमण पुन्हा एकदा पारितोषिक याही गोष्टी असणार आहेत. आणखीन एक समोरच्या दिशेने फटका कॉन्फिडन्स वाढलाय श्री गणेश मोदलपाड्याचा आणि धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचला संघाच्या 34 रन लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3.4 ओव्हर्स. 3.4 चेंडूचा खेळ संपला. 34 धावा धावफलकावरती लगावल्यात. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी. प्रशांत पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सत्यवानचा बॉल पुढे आपण पाहिलं तर ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला तो मात्र वेगाने पुढे आला. त्याने मात्र मिसफील्ड केलेत आणि मिसफील्डचा फायदा इथे मात्र 2 धाब्यांमध्ये जशी हलकी हाताने चूक केलीत त्याचा लगेच कॉल दिलात. 2 धावा घेतल्यात. पण प्रशांत मैदानावरती आल्यानं काय घडलं. प्रशांत आल्यानं प्रशांतनं 4 मध्ये 14 केल्यात. 4 मध्ये 14 केल्या आणि मोदलपाडा संघाची धावसंख्या 36 वरती पोहोचलेत. एक चांगला स्ट्रोक मोदलपाडा संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाईल. एक चांगला बॉल फणसपाडा 35 मजा येईल. दुसरा डाव इंटरेस्टिंग आहेत पण काही सन्मान आहेत ते सन्मान आपण मंचावरती घेणार आहोत. तोपर्यंत डीजे सुमितला संधी देऊयात. सुमितचं ऐकत एक संगीत आणि येऊयात सन्मानाच्या दिशेने. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. आई शिवदानी मैदानावरी रंगलाई घासपाडा चषक भारी. आई शिवदानी मैदान सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अतिथी आणि मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत. मंचावरती आपण पाहिलं तर सन्मान केला जाणार आहेत.
आदरणीय व्यक्तिमत्व मदन ठाकूर साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खास करून या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे प्रणेते आयोजन करते आदरणीय विजयजी गरज साहेब आणि विनोददादा पाटील यांना मी विनंती करतोय आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय मंचावरती आदरणीय व्यक्तिमत्व मदनजी ठाकूर साहेबांचा. ग्लोबल डिफायनिंग मरीन सर्व्हिसेसचे आपण पाहिलं तर आदरणीय मदनजी ठाकूर साहेब. मदनजी ठाकुर सर को सम्मान करने के लिए मैं फिर से एक बार गुजारिश करता हूँ विजय जी गरज साहब. एक दिलदार मदन श्रीरामाची आपण पहिलं प्रतिकृती असलेले सन्मान चिन्ह गासपाडा चषकाची आठवण त्यांना दिली जात आहेत. त्यांच्या जोडीला जितेंद्र सिंग साहेब आपल्या मंचावरती आहेत. जितेंद्र सिंग साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा विनोददादा पाटील यांनी स्पर्धेचे करते धरते विजयजी गरज साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहेत. जितेंद्र सिंग साहेबांचा सन्मान. एक गोड असं व्यक्तिमत्व हसतमुख चेहरा सातत्याने आणि आज मात्र आपण पाहिलं तर आपल्या मंचावरती पोहोचलात आणि त्यांचा सन्मान मायची शॉल त्यांना परिधान केले जात आहेत आणि श्रीरामाची असलेली प्रतिकृती असलेलं हे गासपाडा HDL चषकाचं त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहेत. तसेच आपल्या मंचावरती उपस्थित असलेलं आपण पाहिलं तर अजून जे काही सन्मान आहेत ते आपण नंतर करणार आहोत. मी मंचावरती पुन्हा मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं. टॉस केला जाईल. टॉस साठी आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करूयात आणि टॉस का बॉस मध्ये आम्ही विनंती करू मदन ठाकुर सर और जितेंद्र सिंह सर, आपको गुजारिश है टॉस के बॉस में आप आइए. खंदरपाड़ा आणि कसराळी कॅप्टन या. चांदीचा कॉइन आहे त्याच्या आपण माध्यमातून टॉस करणार आहोत. एका बाजूने आपण पाहिलं तर मदन ठाकूर साहेब आणि जितेंद्र सिंग साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. एका बाजूला बहुजन विकास आघाडीचं प्रतीक असलेलं शिट्टी आणि दुसऱ्या बाजूला गासपाडा. टॉस गासपाडा म्हटलेला दोन्ही टीमला जे कॅलेंडर आहे ते कॅलेंडर दिले जाणार आहेत. कॅलेंडर दिले जातात दोन्ही संघाला. आपण पाहिलं तर बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून हे दिले जात आहेत आणि सन्मान्य अतिथी मदन ठाकुर सर आणि जितेंद्र सिंग सर यांच्या शुभ हस्ते दिले जात आहेत. थैंक यू सर. आपको गुंजारिश है आप फिर से एक बार मंच पर स्थानापन्न हो जाए. दोन्ही टीम आहेत. कॅप्टन कसं वाटतं आयोजन? चांगलं आयोजन, फार छान आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. उमेश कसं वाटतं आयोजन? खूप चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू आहे त्यामुळे जास्त प्रश्न नाही आहेत. मॅच सुरू आहे त्यामुळे दोन्ही संघाच्या आपण प्रतिक्रिया तितक्या जाणून घेतल्या नाहीत. टॉस जिंकला आणि खंदरपाड्यानं सांगितलं मी प्रथम फिल्डिंग करू. बॅटिंग करायच्या टीम कसरळीला, वाघोबा कसरळीला. मॅच सुरू आहेत. टार्गेट मैदानावरती 37 आहेत पण मागच्या मॅच मध्ये 30 झाल्या नाही. ही आहे या मैदानावरती मागच्या मॅच मध्ये 30 जमा झाल्या नाहीत. हे आता पाहिजे आपण सर्वांनी डोळ्याने पाहिलेत त्यामुळे तिथेही मजा असेल का याची चर्चा असते. प्रशांत शॉर्ट बॉल त्याचा वापर त्याच्यावरती पूल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल अँड डिलाइटेडफुल. पाहायला मिळाला सत्यवानच्या बॅट मधून रन वाढल्या 5.
एक बॉलचा खेळ संपलाय, 5 धावा धावफलकावरती लगावल्यात. चांगली बॅटिंग सध्या सुरू झालेली आहे. सत्यवान सापण्यांना माहित आहे या श्रेणी कसं खेळायचं. दुसऱ्या बाजूला कैलाश किनी आहेत, एक अनुभवी खेळाडू आहेत, लिजन खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आहेत, खूपच बाहेर पंच वळतायत आणि लगेचच आमच्या दिशेने वळत असताना दर्शवत आहेत. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 6 विदाउट लॉस. पुढचा बॉल लोअर फिल्टर बॉल, त्याला समोर खेळणं, फटका छान खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉल वरती येत आहेत, अडवण्याचा प्रयत्न करतात. फेकी करेपर्यंत मेल एक रन. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पहिले तर जाऊन पोहोचतात 7 धावा. दीपेजी म्हात्रे साहेब आपले स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये ते देखील पोहोचतायत. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहिलं तर इन ऍक्शन मध्ये वाघोबा खंदरपडा, कॅप्टन धनंजय भोईर या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. चर्चा त्याही गोष्टीची होणार आहेत. पण पहिला 2 बॉलचा खेळ पाहिलं तर पहिल्या 2 बॉलवरती रन झाला 7. षटका दरम्यान तिसरा बॉल, हा ट्रेकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, पंच पुन्हा वळाल्यात. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. सातत्यानं प्रशांत मात्र मारा करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे आपण पाहिलं तर स्क्वेअर चेंडू मात्र जास्तीत जास्त ते हाताळतायत. एक्स्ट्रा महत्वाच्या रन असतात. धावफलकावरती धावा 8. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपला, 8 धावा धावफलकावरती लगावल्यात. टार्गेट 37चं टार्गेट आहे. 37 रन मैदानावरती करायचे आहेत, त्यामधल्या 8 झाल्यात पहिल्या 2 बॉलमध्ये. ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला 30 सेकंदमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. फेकी करेपर्यंत मेल एक रन. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा ह्या धावफलकावरती लगावण्यात आलेल्या आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानावरती शेष आहेत. 3 बॉल बाकी आहेत. हे 3 बॉल मात्र कशा प्रकारे टाकले जातील त्याची चर्चा असेल. बरोबर एका षटकानंतर आपण पुन्हा मंचाच्या दिशेने येणार आहोत. जिथे काही सन्मान आहेत ते सन्मान होणार आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, सफल झाले, बाहेर आले. 5व्या 6व्या स्टंपच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथून मात्र बॉलला नाही घेऊ शकले. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल या मॅच मध्ये कॉन्फिडन्स लेवल वाढवणार, आत्मविश्वास वाढवणार. म्हणून नेहमी म्हणतात की माणसामध्ये कॉन्फिडन्स असायला हवा, पण सेल्फ कॉन्फिडन्स, अति आत्मविश्वास कधी कधी तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये भारी पडू शकतो. आता इथून अति आत्मविश्वासानं जायचं की आत्मविश्वासानं जायचं हा प्रयत्न करायला हवा. फुल नाही समोर खेळायचा होता सत्यवान सापणेचा स्ट्रोक. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक एक चांगला कॅच त्याने कॅरी केलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर आलाय. 9 ला पहिला धक्का लागला. टीम आदर्श फणसपडा बीला. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. 37चं टार्गेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. 37 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. हा बॉल निर्णायक असणार आहे. नवीन बॅटर तन्मय मैदानावरती येत असताना आपण पाहू शकतात. महत्वाचे खेळाडू हेही आहेत. आज मात्र तन्मयवरती उंच सखल बांधण्याचा खेळाडू आहे. त्याची हाईट खूप महत्वाची असणार आहे, परंतु आज तो कशा प्रकारे बॅटिंग करेल याची चर्चा असणार आहे. प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवीन असतो. प्रत्येक दिवसामध्ये नवीन काहीतरी करण्याची इच्छा, आकांक्षा, अपेक्षा ह्या सर्व काही गोष्टी उमेदीने तुम्हाला जगायच्या आहेत. म्हणून माणसांना प्रत्येक गोष्टी अचीव करायच्या असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अचीवमेंट मिळवायचे आहेत. अॅक्रोचा बॅट खेळायचा प्रयत्न, बॉलला खेळला गेला, चेंडू मात्र निघून आला. सरळ लॉंग ऑनला चेंडू मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतोय. तिथे घेतली जाईल 1 रन आणि एका धावेने षटका देखील संपेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 10. एक ब्रेक घेऊया, संगीत घेऊया आणि येऊयात मंचाच्या दिशेने जिथे होणार आहे सन्मान. थँक्यू. मान्यवरांपैकी मुनी ठाकूर मॅडम आपल्या मंचावरती, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी संगीताजी घरत यांना विनंती करतोय. आपल्या शुभ असे सन्मानित केलं जाईल. मुनी ठाकूर मॅडम आज आपल्यामध्ये पोहोचल्यात आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी याच घासपाडा गावातील आपल्या महिला भगिनी खास करून संगीताजी घरत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर मुनी ठाकूर मॅडम यांचा सन्मान आहे. त्यांच्या जोडीनं जसं नेहमी म्हणतात की स्त्री एक नारी शक्ती आहे
आणि आज आपण पाहिलं तर नारी शक्तींचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातो. मुनी ठाकूर मॅडम, थँक्यू सो मच. आपण दिलेला वेळ मरीन सर्व्हिसेसच्या सर्व आपण पाहिलं तर महिला या ठिकाणी पोहोचल्यात, तर सर्वांचं मनापासून आभार असणार आहेत. पुढचा बॉल थँक्यू. रन स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 10 धाब्यांवरती दुसरा विकेट. पहा कशा प्रकारे गेलेत. राकेश गोवारीचा बॉल थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, बॅटची एज घेतली, विकेट किपरने टिपला कॅच. सेलिब्रेशन पहा पाठीमागे, खूप चांगल्या प्रकारचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. हवेमध्ये ग्लोबल डिवाइनिंग मरीन सर्विसेज इनकी तरफ से सब ट्रॉफी दी जा रही है, इनके लिए एक फोटो भी. फटका खेळ अगराने माझ्या मळ्यामंदी घुसशील काय. थँक्यू. सुटलेला कॅच. एका बॉलवरती जवळपास 2 बॉलवरती तुम्हाला 8 खर्च करावे लागल्यात. चांगला स्ट्रोक, चांगला मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या पुण्याला आता मानलं. मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या पुण्याला. पुन्हा एकदा मिसफील्ड सातत्याने. आता मोदल पाडण्यासाठी अडचणी ह्याच आहेत. तुम्ही रन केल्या, तिथे कमी झाल्यात. तुम्ही चांगली गोलंदाजी हाताळलीत, तिथे तुम्हाला काही संधी मिळाल्यात. संधीचं सुवर्ण संधीचा फायदा तुम्हाला घ्यायचा होता, फायदा नाही घेऊ शकले. कदापि या इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही जे कामगिरी करता त्या कामगिरी तुमची धुनावताना तुम्हाला काय करायचं होतं, तुम्हाला त्याच गोष्टी करायच्या होत्या. थोडं कुठेतरी चुकल्यात. रन झाल्या 24 करायच्या 37 रन झाले 24. चांगला बॉल पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावले गेलेत. षटक संपलं मैदानावरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर रन झाले 24 ला विकेट मैदानावरती गमावले 2. पाटला करत चेक कर.
कमी कर लांगू हमिंग थोडा ऑफिशियली प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे तेही क्लिअर होईल. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण तेही क्लिअर करणार आहोत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 13 धावेची गरज आहे. बारा रन करायचे होत्या 12 बॉल मध्ये 13. पहिल्या बॉलवरती आता विकेट मैदानावरती आलाय. पहा कशा प्रकारे आउट झाल्यात सरळ यष्टी उमेश पाटील यांनी मैदानाच्या बाहेर पाठवलं. बॅटर आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानावरती येतात विघ्नेश पाटील. 12-13 वाला मॅच आता जवळपास आपण पाहिलं तर तो 11-13 वरती आलाय. 11 बॉलचा खेशेष 13ची गरज. हवेमध्ये करावे लागेल. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र एकूण 26 ऑन स्कोर कार्ड लगावल्या गेल्यात. टार्गेट 37 चं टार्गेट आहे. (26) धावा धावफलकावरती लगावल्यात. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 4 बॉलचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत. ऑक्टोबरच्या बाहेरचा बॉल पुढे आपण पाहिला तर विकेट किपर बीट झाल्यात. पाठीमागे बॅटर बीट, विकेट किपर बीट, त्याच्या पाठीमागचे खेळाडूही बीट आणि बॉल निघून गेलाय सरळ 22च्या माध्यमातून आलेला हा दर्जेदार चौकार. थँक्यू. आलेला चौकार 22च्या माध्यमातून चौकार. आणि मिस्टेक खूप महत्वाच्या आहे तुमच्या सामन्यामध्ये. तुम्ही जर मॅच वरती पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करता तर अशा ज्या रेग्युलरली चुकी केल्यात ना त्याच कुठेतरी आतापर्यंत निर्णायक राहिलेल्या आहेत. त्याच चुकी तुम्हाला सुधारायच्या होत्या मैदानावरती. धावा 30. लेग स्टंप मात्र आपण पाहिलं तर 20 केल्या. आता पुढे व्हाईट बॉलचा इशारा पंच घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाचे धाव जे आहेत ते आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा रन येतात आणि एक्स्ट्रा रनच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जात असताना धावसंख्या धावून पोहोचतात 31-31. 6ची गरज. चांगला बॉल पाहायला मिळाला पुन्हा एकदा. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावत असताना आपण पाहू शकतायत. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती फेकण्यात आलेले आहेत. मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत अजूनही 6. येणारे बॉल तुमच्याकडे शेष आहेत 8 बॉल मध्ये करायचे 6. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केलीत तर कदापि शक्य होऊ शकतं तिथे रन रोखल्या जाऊ शकतात. पाहूयात 8 बॉल मध्ये 6 रन. चांगला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला आहे. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती नाही पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानावरती आलेला आहे. रंगलेली मॅच पुन्हा एकदा मैदानावरती इंटरेस्टिंग मॅच होऊ शकतोय. परंतु ज्या चुकी प्रयत्नामध्ये कुठेतरी थोडं कमी पडले त्या चुकी मैदानावरती निर्णायक आहेत. पण काही होऊ शकतं. हा क्रिकेटचा खेळ आहे. हा क्षणाला रंगाला आणि वेळोवेळी बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटचा खेळ आपण पाहिलेला आहे. शेवटचा बॉल बाकी आहेत. रन करायचे 6. 7 मध्ये 6 करायचे आहेत. हवेमध्ये खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आहेत परंतु ते मात्र स्ट्रगल करतायत. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न प्रॉपर थ्रो देखील नाहीयेत. ह्या कुठेतरी अडचणी आहेत खास करून वैतरणा बी गटासाठी. थ्रो करणं तुम्हाला प्रॉपर शिकणं गरजेचं आहे. थोडं थ्रो देखील प्रॉपर आला नाहीत. तिथे 3 रन मैदानावरती कंप्लीट झालेले आहेत. समीकरण मैदानावरती आहेत 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 3 रन. डीजे बर संभाळ कचरल काय ग वैदिक
धोक्यात हाय ग आम्हाला घसरल पाय ग बाई तुझं धोक्यात सहा बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत, 3 धाब्याची गरज. सहा बॉलचा खेळ मैदानावरती राहिला बाकी. 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. 6च्या अर्ध्या 3. प्रकाश मैदानावरती आलेले आहेत. प्रकाश मस्के मस्कर पहिला बॉल आपण पाहिला तर पहिला बॉल धावचीची संधी. ओ इथे क्षेत्ररक्षक चुकी करताना पाहायला मिळत आहेत. बॉल गॅदर करण्याच्या अगोदर प्रयत्न तिथे फेकीचा झाला त्यामुळे थोडंसं चुकलेत. रन मात्र मैदानावरती आपण पाहिलं तर एक धाव घेण्यात आले. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत ती 35. 2 धाब्याची मैदानावरती गरज. येणारे बॉल शेष आहेत 5 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी करायच्यात रन 2. आणि तिथे कुठेतरी थोडंसं आपल्याला मिस्टेक पाहायला मिळाल्यात. श्री गणेश मोदलपाडांना सातत्यानं चुकी केल्यात. त्या चुकी ते चेक देखील करतील कशा प्रकारच्या चुकी घडल्यात. फुलटच बॉल हवेमध्ये खेळलाय. झेल होईल का? नाही झेल झाला. एक मिळाला. दुसऱ्याचा प्रयत्न. आता मात्र थांबलं क्षेत्ररक्षक तर तैनात होता परंतु त्याच्यापासून थोडा दूर होता बॉल. 1 रन मात्र मैदानावरती तोपर्यंत घेण्यात आली. एका धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 36. पहा ॲक्शन रिप्ले मध्ये लोअर फुलटच बॉल त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी क्षेत्र खास करून बॅटर श्रेयसनं. आणि झेल मात्र कॅरी नाही करू शकले. एका धाब्याची गरज. 36. 3 विकेट. लास्ट बॉल. इथून एका धाब्याची गरज आहे. अजूनही 4 बॉल आहेत. 4 मध्ये 1. क्लीन बोर्ड. यशने उद्ध्वस्त केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय होईल. या मॅच मध्ये कहाणी मग काही अजून कलाटी मिळेल का याची चर्चा असणार आहेत. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात. 3 बॉल 1 धाब्यांची गरज. कदापि आता विचार तेच करतायत. तिथे काही सोडलेल्या कॅचेस होत्या त्या इझी कॅच सोडल्या. तिथे त्या 6 चौकार आलेत आणि पाठीमागे विकेट किपरनं सोडलेला एक चौकार म्हणजे या मॅच मध्ये तो पाठीमागे गेलेला बाईचा चौकार तोही आहे ना. कहाणी तीच आहे. पाठीमागे सुटलेला बाईचा चौकार आला तोही या मॅचची कलाटणीवाला होता आणि त्याच्या अगोदर सुटलेली कॅच. कदापि ती कॅच नसती सुटली तर रनही नसायला विकेटही आला असता. मॅच वरती पकड निर्माण करू शकले असते पण तिथे सुटलेली कॅच घडलेला चुकी मिस्टेक ह्या गोष्टी मात्र मैदानावरती कुठेतरी पाहायला मिळालेल्या आहेत. पाहूयात. 3 बॉल 1 धाब्याची गरज. हवेमध्ये खेळला. झेलची संधी. ओ हो आधीच धावत सुटले. चुकी घडली पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि हा मॅच मात्र मैदानावरती जिंकलाय टीम खास करून आपण पाहिलं तर आदर्श फणसपाडानं संघर्ष त्यांनी केला आणि संघर्ष करून त्याने मॅच जिंकलेले आहेत. त्याबद्दल अभिनंदन असेल टीम खास करून आदर्श फणसपाडा बी या संघाचं. अँड हडलक श्री गणेश मोदलपाडा आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात पण भरपूर मिस्टेक होत्या. भरपूर चुकी होत्या. यंग खेळाडू आहेत या सुधाराव्या लागतील तर कदापि चांगलं क्रिकेट तुम्ही मैदानावरती अद्यावत करू शकतायत. चला लाईन मध्ये सर्वांनी लाईन मध्ये या. हस्तांदोलन करा. या स्पर्धेचा नियम आहेत. काही वेळामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. इन ऍक्शन मध्ये एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल वाघोबा कसराळी आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर वाघोबा खंदरपडामध्ये मॅच होईल. मॅच समरी